ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. यामध्ये आता अर्जुन आणि सायलीला एकत्र करण्यासाठी कुसुमने आता मोठा प्लान करून चैतन्याची मदत घेऊन आता ज्या वेळेस मधुभाऊ हे केसच्या सुनावणीसाठी कोर्टात जाण्यासाठी निघालेले असतात आणि त्यावेळेस आता अर्जुनची आणि सायलीची भेट होऊ नये यासाठी मधुभाऊंनी आता सायलीला कोंडून घेतलेले असते आणि त्याच वेळेस हुशार कुसुमने आता त्या रूमची चावी चैतन्यकडे देऊन अर्जुनला कोर्टात नाही तर सायलीची भेट घेण्यासाठी सांगितलेली असते. आणि जेव्हा आता अर्जुन सायलीची भेट घेतो त्याच वेळेस आता सायली ही अर्जुनला काय सांगते, तिच्या प्रेमाची कबुली कशी देते आणि हे सगळं ज्या प्रियामुळे घडलं त्या प्रियाला आता शिक्षा देण्यासाठी सायली ही अर्जुनला असा कोणता कानमंत्र सांगते की जेणेकरून अर्जुन हा जेव्हा आता सुभेदारांच्या घरी येतो आणि ज्या वेळेस आता अर्जुनला आपल्याकडे वश करून घेण्यासाठी प्रिया ही अर्जुनच्या बेडरूममध्ये जाते आणि त्याच वेळेस आता अर्जुन प्रियाची कुत्र्यासारखी धुलाई करून प्रियाची कशी हकालपट्टी करतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यामध्ये आता कुसुमने सायलीला पुन्हा आता पनवेलमध्ये तिच्या घरी आणलेले असते आणि आता मधुभाऊची सुद्धा कुसुमने गोड बोलून समजूत घातलेली असते. इकडे आता मधुभाऊला केसची सुनावणी असल्यामुळे मधुभाऊसुद्धा खूप टेन्शनमध्ये आलेले असतात. त्याच वेळेस आता इकडे कुसुमचे काही जरी झालं तरी आता अर्जुन सायलीला एकत्र आणायचं यासाठी प्रयत्न सुरू झालेले असतात आणि त्यासाठी आता कुसुम ही चैतन्याची मदत घेते. चैतन्याला बोलावताच आता कुसुम गुपचूप चैतन्यकडे येते आणि चैतन्याला सायलीचं अर्जुनवर देखील प्रेम आहे हे सत्य कुसुम एका सेकंदात आता चैतन्याला सांगते. कुसुमच्या तोंडचे ते वाक्य ऐकताच आता चैतन्याने सुद्धा डोक्याला हात लावलेला असतो. अरे जो अर्जुन इतक्या दिवसापासून सायलीच्या मनातील प्रेम बाहेर काढण्यासाठी तडफडत होता, हे सत्य कुसुमने तर एकाच मिनिटात आपल्यासमोर आणलं आणि साधं आपल्याला एकदाही कुसुमला विचारावंसं वाटलं नाही. पण चैतन्याला आता खूप आनंद झालेला असतो. इकडे आता काही जरी झालं तरी हे सायली आणि अर्जुनला कळू द्यायचं नाही आणि आपलं आता मिशन फक्त अर्जुन आणि सायलीला एकत्र आणायचं हे ठरवून कुसुम आता इकडे मधुभाऊंच्या हालचालीवरती लक्ष ठेवून असते. कुसुम आता इकडच्या सगळ्या बातम्या तिकडे चैतन्यकडे देत असते. इकडे मधुभाऊला आता कोर्टात सुनावणीसाठी जायचं असतं पण सायलीसुद्धा आता मधुभाऊसोबत कोर्टात जाण्यासाठी निघालेली असते. इकडे मात्र मधुभाऊंनी आता सायलीला येण्यासाठी नकार दिलेला असतो. मधुभाऊ म्हणतात की तो अर्जुन सुभेदारसुद्धा कोर्टात येणार आहे आणि सायली तू जर तिथे आली तर त्या पुन्हा अर्जुन तुला बघेल आणि त्या तुझं तोंडही मला त्या अर्जुन सुभेदाराला आता बघू द्यायचं नाही आहे. तुमचे दोघांचेही संबंध मला कायमचे तोडायचे, तेव्हा तू इथेच थांब. आणि आता मधुभाऊ देखील सायलीला ओरडलेले असतात. सायलीचा काही भरोसा नाही, पाठीमागून ती पुन्हा येईल या भीतीने मधुभाऊंनी सायलीला आता कोंडून ठेवलेलं असतं. लॉक लावून त्याची चावी आता मधुभाऊ कुसुमकडे देतात. मधुभाऊ आता कोर्टामध्ये गेलेले असतात पण इकडे आता हुशार कुसुम चैतन्याची भेट घेते आणि तिच्या घराची चावी चैतन्याला देते. कुसुम म्हणते की हे बघ मधुभाऊ आता कोर्टामध्ये गेलेले आहेत, त्यांना यायला बराच उशीर होईल. तुझ्या अर्जुनला तू कोर्टात पाठवू नकोस, सायली एकटीच घरी आहे, ही घे चावी आणि अर्जुन आणि सायलीची भेट घडव. चैतन्य आता अवाकच झालेला असतो आणि पटकन चैतन्य अर्जुनकडे येतो आणि आता कुसुमच्या घराची चावी चैतन्य हा अर्जुनला देतो. अर्जुनकडे देत चैतन्य म्हणतो की हे बघ अर्जुन, सायली वहिनी तिथे आहे आणि आज तू तुझ्या प्रेमाचं सगळं काही सायली वहिनीला सांग. मधुभाऊ कोर्टात गेलेले आहेत, त्यांना यायला वेळ आहे आणि बराच वेळ तुम्हाला एकत्र घालवता येईल. तेव्हा आता ती चावी आता अर्जुनने हातात घेतलेली असते आणि विचार करून अर्जुन पटकन आता सायलीची भेट घेण्यासाठी कुसुमताईच्या घरी येतो. इकडे आता सायली ही घरामध्ये रडत असते आणि आता सायलीने अर्जुन सरांची म्हणजे दररोज सायली जी डायरी लिहित असते ती डायरी आता सायली बाहेर काढते आणि त्यातील अर्जुन आणि तिचे प्रेमाचे क्षण वाचून सायली आता रडत असते. त्याच वेळेस आता अर्जुन हा खिडकीजवळ येतो आणि खिडकीतून सायली ही ती डायरी वाचून रडत असल्याचे बघते आणि अर्जुनच्या लक्षात येतं की सायलीसुद्धा आता आपल्याला मिस करत आहे.
पटकन आता अर्जुन दरवाजाजवळ येतो, दरवाजाची लॉक उघडतो. त्यानंतर आता अर्जुन तडक आतमध्ये येतो आणि आता अर्जुनला बघताच मात्र सायलीच्या काळजाचा ठोकाच चुकलेला असतो. सायली विचार करते की अर्जुन सर आणि इथे इथे कसे आले. तेव्हा आता एक दुसऱ्या बाजूने सायलीला आनंद देखील झालेला असतो. पटकन आता सायली ही अर्जुनकडे बघते आणि अर्जुनच्या डोळ्यातसुद्धा आता अश्रू आलेले असतात आणि आता प्रेमाने अर्जुनसुद्धा सायलीकडे बघू लागतो. लगेच सायली आता भानावर येते आणि म्हणते की अर्जुन सर तुम्ही इथे कसं काय. तर अर्जुन म्हणतो की मला चैतन्यने तुमच्या घराची चावी दिली. तेव्हा आता चैतन्यकडे चावी कशी आली असा सायली विचार करते. पण नक्कीच हे सगळं कुसुमने केलं असेल असं आता सायली विचार करते. पण सायलीला आता मधुभाऊची भीतीच वाटलेली असते. जर मधुभाऊ पुन्हा आले आणि अर्जुन सरांना जर इथे बघितलं तर आपलं काही खरं नाही असा विचार आता सायलीच्या मनात आलेला असतो. पटकन आता सायली अर्जुनला म्हणते की अर्जुन सर तुम्ही आता इथून गेलेलं बरं. मधुभाऊ कधी येतील ते सांगता येणार नाही आणि त्यांनी जर तुम्हाला बघितलं ना तर सगळा खेळ आता कायमचा संपेल. अर्जुन म्हणतो की हे बघा मिसेस सायली, मधुभाऊ आता कोर्टामध्ये गेलेले आहेत. तुम्ही माझ्याकडे एकदा बघा ना. त्या दिवशी मी प्रेमाची कबुली दिली पण तुम्ही काहीही बोलला नाहीत. मला माझ्या प्रश्नाचं आणि मी केलेल्या प्रपोजचं उत्तर पाहिजे मिसेस सायली. तेव्हा आता सायलीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि आता सायलीकडे वेळ थोडा असतो. तेव्हा आता आपण आपल्या मनातलं अर्जुन सरांना सांगायलाच हवं असा विचार आता सायलीच्या डोक्यात येऊन पटकन आता सायली हो सर माझंसुद्धा तुमच्यावरती खूप प्रेम आहे. पण मधुभाऊंनी तुमच्यासोबत बोलण्यास माझा आता मनाई केलेली आहे आणि तुम्हाला भेटण्यासाठीही त्यांची परवानगी नाही. हे सगळं त्यांच्यामुळे त्यांची आज्ञा मला मानावी लागत आहे आणि म्हणून मला काही करता येत नाही. पण माझंसुद्धा तुमच्यावरती खरंच तेवढं प्रेम आहे. ते शब्द ऐकताच आता अर्जुन खूप खुश झालेला असतो. अर्जुन म्हणतो की मिसेस सायली तुम्ही काही काळजी करू नका. आता आपल्या दोघांमध्ये सुद्धा प्रेम झालेलं आहे आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं पेपर आपण फाडून टाकून पुन्हा आता एकत्र येऊ. मी बरोबर आता सगळं काही हँडल करतो. तुम्ही अजिबात काळजी करू नका. सायली म्हणते की ठीक आहे सर. तर अर्जुन म्हणतो की ज्या प्रियाने आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर मम्मासमोर आणले ना तिला आता मी काही सोडणार नाही. इकडे आता प्रियाचे नाव ऐकताच सायलीला सुद्धा प्रियाचा खूप राग आलेला असतो आणि हे जे काही झालं ते सगळं प्रियामुळेच झालं. प्रियाने जर हे पेपर्स दाखवले नसते तर त्याच दिवशी अर्जुन सरांनी त्यांच्या मनातलं प्रेम आपल्यासमोर सांगितलं असतं. पण हे सगळं ज्या प्रियाने केलं ना त्या प्रियाला आता धडा शिकवायलाच हवा. तर आता अर्जुन आता सायलीला म्हणतो की ती प्रियासुद्धा घरी आता बेडकासारखी येऊन बसली आणि पूर्ण आजीचे आणि मम्माचे कानसुद्धा भरते. तेव्हा आता सायलीला देखील राग आलेला असतो. सायली आता अर्जुनला म्हणते की हे बघा अर्जुन सर ती प्रिया आता जर बेडरूममध्ये आली ना तिला घाबरू नका. जर तिने काही वेडं वाईट करण्याचा प्रयत्न केला तर तिची धुलाई करा. माझ्याकडून तुम्हाला फुल परवानगी आहे. काही जरी केलं तरी आता प्रियाला अजिबात भीड घालायची नाही आणि तिची धुलाई करा आणि तिला काहीही कारण काढून घराबाहेर हाकलवा. ती विषारी नागिन आहे. घरात राहणं तिच्यासाठी आणि आपल्यासाठी देखील चांगलं नाही आहे. तेव्हा आता अर्जुनला सायलीचं म्हणणं पटलेलं असतं. सायली म्हणते की अर्जुन सर आता तुम्ही जा. मधुभाऊ येण्याची वेळ होती. प्रेमाने आता अर्जुन सायलीकडे बघतो आणि मी तुम्हाला पुन्हा भेटेल सायली असे म्हणत आता अर्जुन तेथून गेलेला असतो. इकडे आता अर्जुन हा खूप खुश झालेला असतो आणि आता रात्री अर्जुन बेडरूममध्ये सायलीचाच विचार करत बसलेला असतो. इकडे मात्र प्रियाला आता काहीही करून सुभेदारांच्या घरातील वातावरण पहिल्यासारखं नॉर्मल करायचं असतं. पण आता काही केल्या त्यांच्या मनातून सायली ही जातच नसती. आता इकडे अर्जुनला सुद्धा आपण नॉर्मल करूया. अर्जुनला सुद्धा आपण आता प्रेमाने वश करूया असे प्रियाने विचार केलेला असतो आणि ताबडतोब प्रिया आता बेडरूममध्ये येते. बेडरूममध्ये येताच आता अर्जुन हा कॉटवर बसलेला असतो. तर प्रेमाने आता प्रिया ही अर्जुनजवळ येऊन गोड बोलू लागते आणि आता प्रिया अर्जुनच्या एवढी जवळ आलेली असते. प्रिया म्हणते की हे बघ अर्जुन त्या सायलीला आता विसरून जा.
अरे तिने काय काय नाही केलं, घरावरती किती मोठं संकट आलं, तेव्हा तिचा डोळा फक्त या संपत्तीवर होता, तुझ्यावरच प्रेमच नव्हतं अर्जुन, आणि तुझ्यासाठी मीच एक परफेक्ट आहे असे म्हणत आता प्रिया अर्जुनच्या एकदम जवळ येऊ लागते. आणि त्याच वेळेस राग येऊन आता अर्जुन प्रियाला दूर ढकलतो आणि सनासन प्रियाच्या 2 कानाखाली मारतो. तेव्हा आता अर्जुन रागावलेला बघून पळतच प्रिया ही बेडरूमच्या बाहेर जाते आणि इकडे प्रिया बाहेर पळतच आलेली बघून खाली आता कल्पना पूर्णाजी प्रियाकडे येतात आणि म्हणतात, काय झालं ग प्रिया, तुझी ही अवस्था, काय केलं, कुणी तुला मारलं की काय. तेवढ्यात आता अर्जुन हा बेडरूममधून बाहेर येतो. अर्जुनला आता रागच आलेला असतो. सायलीने आता अर्जुनला कानमंत्र दिलेला असतो आणि आता रागाने अर्जुन हा पूर्णाजी आणि कल्पनाला म्हणतो की पूर्णाजी, या प्रियाला तुम्ही घरात येण्याची परवानगी दिली, पण माझ्या बेडरूममध्ये येण्याची तिला परवानगी कोणी दिली. बेडरूममध्ये येऊन ती काय करत होती तिला विचारा ना. आणि हिने एकदमच लाज सोडली, लाज. आत्ताच्या आत्ता हिला तुम्ही घराबाहेर जाऊ द्या. प्रतिमात्या, तुमच्या तन्वीला तुम्ही येथून घेऊन जा, नाही तर मी रविराजला बोलावून हिला घराच्या बाहेर काढील आणि तेही धक्के मारून. तेव्हा आता अर्जुनचे ते बोलणे ऐकून पूर्णाजी आणि कल्पनाला देखील मोठा धक्का बसलेला असतो. अर्जुनलाकडे बघत रागाने पूर्णाजी म्हणते की अर्जुन, काहीही बोलू नकोस, काय केलं प्रियाने, तुला एवढा राग आला. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की तिलाच विचार ना, अगं माझ्याजवळ येऊन प्रेमाचे नाटक करत होती. आणि तेव्हा आता पूर्णाजी ही प्रियाकडे बघते. पूर्णाजी म्हणते की काय ग प्रिया, हे खरं आहे का. प्रियाने आता खाली मान घातलेली असते आणि ताबडतोब आता अर्जुन पूर्णाजीच्या मागं लपलेल्या प्रियाचा हात धरून प्रियाला ओढून आता घराच्या बाहेर काढतो. आणि आता खऱ्या अर्थाने अर्जुनने सायलीच्या कानमंत्राने प्रियाची पुन्हा एकदा सुभेदारांच्या घरातून हकालपट्टी केलेली असते. तर आता कुसुम आणि चैतन्य इकडे अर्जुन आणि सायली दोघांना आता मधुभाऊपासून लांब ठेवून कसे एकत्र आणतात आणि आता दोघांनीही एकमेकांच्या प्रेमाची कबुली देताच आता अर्जुन आणि सायली पुन्हा आता कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.